हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज रविवारचा दिवस आहे आणि आज आम्ही सगळे मित्र वाड्याला गोवर्धन पर्वत आहे तिकडे फिरायला चाललेलो आहे। तर आता आपण इथून जाऊन महादेवला पिकअप करूया आणि तिथून पुढे डायरेक्ट डिमार्कपाशी विक्रम राहतो, त्याला पण पिकअप करायचं आहे। माझ्याबरोबर विनायक पण आहे। आम्ही सर्व मित्र गोवर्धन पर्वत फिरायला चाललेलो आहे। मित्रांनो इथून भुसर बसून वाडा 40 किलोमीटर आहे, 1-1.5 तास लागेल। आणि जसं तिकडं वृंदावनला आहे ना तसंच इकडं मिनी पण म्हणजे गोवर्धन पर्वताला बनवलेला आहे। मी पण कधी बघितलेलं नाही। तुम्ही व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला मी पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न करतो। चला आपण चालूया आता। हा मित्र आहे विनायक, यांनी आम्हाला 9 वाजता टाइम दिला होता। 9 वाजता यायचं, तर हा डायरेक्ट आता 11:15 वाजले आता झाला। आम्हाला मला एकाच वेळेस होतो आता आलेला आहे। चला आपण चालूया। मित्रांनो अशा प्रकारे जेवणाचा मेनू आहे। इकडे छोले भाजी आहे, डाळ भात आहे, चपाती आहे आणि अशा मस्तपैकी लाईन लावलेले आहे सर्व प्रकारच्या। तुम्ही बघू शकता पूर्ण भरपूर गर्दी आहे। मित्रांनो जेवण झालं का आपलं ताट आपण तोंड काढा लागतंय, तेव्हा अशी सोय केलेली आहे। सगळे काही सुविधा आहे। आमचे विनायक मित्र आहे, इकडे विक्रम सर पण आहे, त्यांची पण सर्व्हिस चालू आहे संस्थांतर्फे। जेवण झालेलं आहे, असं ताट धुवून आपल्याला त्या रॅकमध्ये नेऊन ठेवावं लागतं। मेन मंदिर कृष्णाचं झालेलं आहे, आमचं झालेलं आहे। आता मित्र परिवार सगळा दर्शन झालेलं आहे। मित्रांनो दर्शन झाले, आपण तुम्हाला गोवर्धन पर्वत दाखवतो, व्हिडिओ बघत राहा। मित्रांनो आता आपण ही परिक्रमाला सुरुवात केलेली। हा रोड डायरेक्ट परिक्रमाला जातो। तुम्ही गर्दी बघू शकता, आज रविवारचा दिवस असल्यामुळे तुफान गर्दी। बाकी दिवस थोडी गर्दी नसते, तुम्ही कधी पण येऊ शकता। वाड्यापासून 3-4 किलोमीटरचं अंतर आहे आणि तकलीफ काय नाही, दोन्ही रस्ते थंडगार झाडी बिडी, तुम्हाला काय गरम बिरम होणार नाही। पिंपळासारखी पब्लिक रविवारची। चला मी तुम्हाला पूर्णपणे परिक्रमा करून आणतो। हा आहे गोवर्धन पर्वत, याला आता असा आपण परिक्रमा मारणार आहे आणि पुन्हा इथंच मारून येणार आहे। आपल्याला वरती पण जायचंय। चला आता आपण परिक्रमा मारूया। चला चला विनायक सर चला। तेव्हा मित्रांनो असा गोवर्धन पर्वत आहे आणि अशी थंडगार झाडी रंगीबेरंगी। आमचे मार्गदर्शक विनायक सर यांच्याच संकल्पनेतून आजच्या ट्रिपचा प्लॅन झालेला। यांची संकल्पना दर रविवारी कोणती असते। मागच्या रविवारी आमची त्र्यंबकेश्वरची होती, ह्या रविवारी इकडं मिनी गोवर्धन पर्वतला आलेलो आहे। आता पुढचा ट्रिपचा प्लॅन 8 दिवसामध्ये त्यांच्या संकल्पनेत येईल आणि तो आम्ही सत्यात उतरू पुढच्या रविवारी। हे बा इकडं पण असे छोटे छोटे मुलं असं दगडावर दगड ठेवून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे। चला लगोरी करताय? लगोरी नाही हो, काहीतरी ते दुसरं आहे। चला आलेली, तुम्ही पण सुट्टी दिवशी या आणि हा मिनी वृंदावनचा आनंद घ्या। आपले मागचे विक्रम सर याच्या आधी आलेले आणि त्यांनी विजिट दिलेली, त्यांच्याच प्लॅनने आम्ही मार्गदर्शनाखाली इकडे आलेलो आहे। तुम्हाला ही गोवर्धन बघायचं असेल तर तुम्ही सुद्धा विजिट करा। मस्त स्पॉट आहे आणि फॅमिली बरोबर बघण्यासारखा एक स्पॉट आहे, तर नक्की या। आपल्याबरोबर महादेव सर पण आहे, एकदम जबरदस्त स्पॉट आहे। महादेव सर पहिल्यांदा आलेले आणि मी पण पहिल्यांदा आलेलो आहे। विक्रम सर आलते, तुम्ही अवश्य तुम्हाला आवडेल। चला मित्रांनो।